राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचने सुख झाले हो साधनी रूप पाहता लोचने सुख झाले हो साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी रूप पाहता लोचने सुख झाले हो साधनी रूप पाहता लोचने सुख झाले हो साधनी पाहता लोचनी सुख झाले हो साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा 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 तोहा विठ्ठल बरवा तोहा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी 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 तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा जय हो तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा हा तोहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा सर्व सुखाचे आगार वापर तुम्हा देवी वार सर्व सुखाचे आगार बापन कुमार देवी वार सर्व सुखाचे आगार वापर तुम्हा देवी वार सर्व सुखाचे आगार
लाडकिले कमी संतांची लाडकिले कमी संतांची लाडकिले कमी संतांची लाडकिले कमी संतांची मजवरी कृपा बहुतांची मजवरी कृपा बहुता हे मजवरी कृपा बहुतांची मजवरी कृपा बहुतांची मजवरी कृपा बहुतांची मजवरी कृपा बहुतांची लाडकिले कमी संतांची लाडकिले कमी संतांची लाडकिले कमी संतांची लाडकिले कमी संतांची मजवरी कृपा बहुतांची 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 अखै सोडा हरी आला अखै चुडा हाती आला अखै सोडा हरी आला अखै चुडा हाती आला
लाडकिले कमी संताचे लाडकिले कमी संताचे लाडकिले कमी लाडकिले कमी संसार लाडकिले कमी संसार लाडकिले कमी संतांची लाडकिले कमी संतांची हा लाडकिले कमी संतांची हा लाडकिले कमी संतांची लाडकिले कमी संतांची लाडकिले कमी संतांची लाडकिले लाडकिले कमी संतांची मजवरी कृपा कृपा बहुता मजवरी कृपा बहुताची मजवरी कृपा मजवरी मजवरी कृपा मजवरी कृपा मजवरी कृपा मजवरी कृपा मजवरी कृपा बहुता हे
मजवरी कृपा मजवरी कृपा मजवरी कृपा मजवरी कृपा बहुतांची कृपा मजवरी बहुतांची कृपा बहुतांची कृपा मजवरी हा बहुतांची कृपा मजवरी कृपा बहुतांची हा बहुतांची हा बहुतांची हा मजवरी कृपा
मजवरी कृपा बहुतांची अखई चुडा हाती आला अंकन मोती नाकाला बोध मुराळी शृंगारीला 84चा शिक्का केला लाडकिले कमी संतांची मजवरी कृपा बहुतांची तुका तुके उतरला सहानकेचा कौल दिला लाडकिले कमी संतांची मजवरी कृपा बहुतांची पांडुरंगा करो प्रथमा नमना पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन दुसरे चरणा संतांचे या दुसरे चरणा संतांचे या दुसरे चरणा संतांचे हा त्यांच्या कृपादाने कथेचा ज्यांनी काट्याने मारलं त्यांच्याबद्दल बी भेद नाही आणि ज्यांनी इंद्रायणीत वह्या बुडवल्या त्यांच्या बाबतीतही भेद नाही. त्या सगळ्या ठिकाणी परमात्म्याला बघणं याचं नाव गेला वाद खंडोनेरा गेला वाद खंडोनी गेला वाद खंडोनी तुका म्हणे भेदा भेद वा वा तुका म्हणे भेदा भेद तुका म्हणे भेदा भेद वा वा गेला वाद खंडोने गेला वाद खंडोने विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी भेद नाही संतांमध्ये कधी भेद नाही. संतांची भूमिका एखाद्या नदीसारखी आहे. संतांची भूमिका एखाद्या वृक्षासारखी आहे. संतांची भूमिका एक गोमातेसारखी आहे की नाही. हो, गोमाता सगळ्यांसाठी ती अमृत देते. नदी सगळ्यांसाठी वाहत राहते आणि वृक्ष सगळ्यांसाठी सावली देत राहतो आणि फळही देत राहतो. वृक्षाने कधी भेद केला नाही. ज्ञानोबारांची ओवी देतो वाटल्यास आपल्याला, एक अर्धा मिनिटं घेतो. एका शेतकऱ्याने बांधावर झाड लावलं, लेकराप्रमाणे जपलं आणि वाढवलं. झाड मोठं झालं, बहरलं, मोर आला, फळं आली. दुपारचं काम आटोपलं शेतातलं, सावलीला तो शेतकरी पडला. झाडाने सावली तर दिलीच दिली, पण एक पिकलेलं फळ खाली टाकलं. सावली बरोबर फळही खातोय, पण महाराष्ट्राची विकृत संस्कृती झाली अलीकडे. एखादा माणूस त्याच्या कर्माचे आणि कष्टाचे फळं चाकायला लागला की आळशी माणसं त्याच्यावर जळतात आणि त्याचे पाय ओढायचं काम करतात. एका नास्तिकाला सहन नाही झाला, हा फळं खातोय, हा सावली घेतोय. तो सरळ झाडावर चढला आणि झाडच तोडायला लागला. बरंच झाड तोडलं, पण तोडता तोडता थकला म्हणून खाली बसला. त्याच झाडाखाली बसला, घाम पुसत बसला. एक वाढवणारा बसलाय आणि दुसरा तोडणारा बसलाय, पण झाड आता दोघांना सावली देत आहे. सावलीमध्ये झाडाने बदल केला नाही. जो खांडावया घावो घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा, ना तरी इक्षदंडू पाळी तया गोडू गाळी तया कडू नवेची जैसा. उसाला पिळलं तरी साखरच आहे
आणि वाढवलं तरी साखरच आहे. झाडाला तोडलं तरी सावलीच आहे आणि वाढवलं तरी सावलीच आहे. संतांना छळलं तरी तुमचं कल्याणच आहे आणि संतांना शरण जाऊन प्रेम केलं तरी कल्याणच आहे. तर संतांच्या ठिकाणी भेद नाही महाराज, भेद नाही, भेद नाही. आणि म्हणून संत जीवनात काय करतात एक सांगू का तुम्हाला? संतांनी काहीच कमवलं नाही पण माणसं कमवली. तुकोबारायने काहीच कमवलं नाही पण महाराष्ट्राचं प्रेम कमवलं. ज्ञानोबारायने काही कमवलं नाही पण विश्वाचं प्रेम कमवलं. म्हणून बघा, सत्तेला धुतकारलं. शिवाजी महाराज आले होते पण सत्ता धुतकारली, सामर्थ्य अर्थात सगळं धुतकारलं, स्वीकारलं नाही. आणि सगळं धुतकारलं, काही स्वीकारलं नाही. म्हणून तर या समाजाने संतांना स्वीकारलं. लक्षात ठेवा, तुम्ही सत्तेच्या मागे लागा, समाज तुमचा नाकार करतो. आता आमचं एवढं प्रेम करताना तुम्ही इतकं पाय पडता, माळा घालता, आम्हाला इलेक्शनला उभं राहू द्या, पुन्हा आमची एवढी नाचक्की होईल हो की आमचं काय होईल सांगताना मौन धरलेला बरा. हो, सांगता येत नाही, कारण त्या ठिकाणी ती जागा योग्य आहे त्या ठिकाणी. म्हणून माझा मुद्दा ऐका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संतांनी काय कमवलं तर संतांनी माणसं कमवली. आणि ज्याने माणसं जोडली तो जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत आहे. लक्षात ठेवा, श्रीमंत आहे, सगळ्यात मोठा श्रीमंत आहे. की माणसं जोडता आली पाहिजे महाराज, आणि त्याची सुरुवात आपल्या घरातूनच केली पाहिजे. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, कीर्तन मी फार सोप्या भाषेत करतोय आज. गाव एक होईल तेव्हा होईल, पण आधी स्वतःचं घर एक करायला शिका. रेशन कार्डवरचे युनिट संख्या एक असली पाहिजे. युनिट किती असू द्या, त्याच्यावर तुम्हाला तांदूळ मिळतील, पण ते युनिट ज्या दिवशी एक होईल त्या दिवशी गाव तुम्हाला घाबरेल, हे लक्षात ठेवा. ते युनिट ज्याला एक करता आलं तो लवकर युनायटेड होतो, आणि युनायटेड झाल्याशिवाय युनिव्हर्सलकडे जाताच येत नाही. एक करण्याकरता जेवढा मी थोडंसं माफी मागून बोलतो विकास दादा, ओवी थोडीशी खोचक आहे पण माऊलींची आहे म्हणून सांगतो. अलीकडे लोक सोशल मीडियावर फार ॲक्टिव्ह असतात आणि सांगतात आम्ही फार मोठे सोशल वर्कर आहोत, फार मोठे समाजसेवक आहोत. ज्ञानोबाराय म्हणतात, ना तरी माता पितरा धड बोली नाही संसारा, एर विश्वभरी आदरा मूर्ख जैसा. ज्याला घरी आईबापांशी नीट बोलता येत नाही तो कितीही समाजसेवेच्या गप्पा मारू द्या, जगात त्याच्या इतका मूर्ख माणूस दुसरा तुम्हाला सापडणार नाही. लक्षात. आणि म्हणून समाजसेवा करायची असेल तर आईवडिलांपासून सुरुवात करा. आपलं घर एक करा, एक विधता असली पाहिजे. घर एक झालं की गाव एक होतं, आणि गाव एक झालं की 92व्या वर्षाचा मोठा सप्ताह होतो. लक्षात. वा वा, एक झालं पाहिजे. एक 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 फार महत्त्वाचं, एक एक फार महत्त्वाचं. आणि मग हे सगळं जोडत असताना, हे सगळं मिळवत असताना जग जोडता जोडता एक दिवशी जगन्नाथ जोडला जातो, आणि जगन्नाथ जोडला जाणं हे जीवनाचा अंतिम ध्येय आहे. लक्षात ठेवा. जोपर्यंत काय होतं बघा, तुम्ही याचा अजून एक वेगळा भाव सांगतो. जोपर्यंत तुम्ही मंदिरातल्या देवावर प्रेम कराल, मंदिरातल्या देवावर प्रेम कराल, तोपर्यंत तुमच्यातला जागा होईल का नाही माहीत नाही. पण ज्या दिवशी तुम्ही शेजारच्या हृदयावर प्रेम कराल त्या दिवशी तुमच्या हृदयात मंदिरातला प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात. हे प्रेम एकमेक ही अंतरंगाची भाव आहे महाराज. गोंदवलेकर शास्त्री म्हणतात, मंदिरात त्याच दिवशी तुम्हाला कळेल ज्या दिवशी शेजारच्या हृदयातला कळेल. आणि शेजारच्या माणसात देव कळत नसेल तर तुला दगडातला कधी कळायचा. विठ्ठल 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 अर्धाच मिनटं घेतो. एक ऑफिसर होता, सुट्टी झाली, शनिवारच आहे, रविवार, शनिवारी घरी निघाला. त्याच्या बॉसने त्याला सांगितलं 2 मिनटं थांबा, हे सगळं दप्तर घरी न्या आणि हा अहवाल तयार करून आणा, आपल्याला सोमवारी मेल पाठवायची आहे, अधिवेशन चालू आहे. हे खरं तर कार्यक्रमाला येणार होतं, पण नाविलाजाने सकाळी आपलं काम करत बसला. घरी ऑफिसचं काम,
त्याचं 5 वर्षाचं लेकरू जवळ आलं आणि त्याला म्हटलं, बाबा काय करताय तुम्ही? तो म्हणले, काही नाही, काम करतोय. मदत करू? ते म्हणले, तुझ्या कामाचं काम नाही आहे ते. नाही नाही, मी मदत करतो बाबा. म्हणजे लहानपणीच असं वाटतं. ते त्रास द्यायला लागलं म्हणून त्याने त्याला नादी लावायला एक कागद फाडून गोळा करून दिला, एक चिकट टेप दिला, त्या खोलीत जा, बस तिथं, एवढा कागद चिटकून आण. आता 5 वर्षाचं पोरगण, कागद होता जगाचा नकाशा आणि तो फाडून दिला. चिटकवेल का तो? फाटलेला जगाचा नकाशा 5 वर्षाचं पोरग चिटकवेल असं वाटतं? पण असं विद्वान निघालं, 5च मिनिटात चिटकून आणला, जसाच्या तसा नकाशा. बापाला घाम फुटला. म्हणले, काय रे बेटा, आईने मदत केली का? ती म्हणले, सकाळी बचत गटाला गेली ती. हा, तिला ज्ञानेश्वरीला वेळ नाही, पण बचत. हा, अरे मग हा कसा चिटकवला? ते म्हणले, बाबा हा जगाचा नकाशा आहे, मला माहिती नाही, पण याच्या पाठीमागे एका माणसाचं चित्र होतं, ते तुम्ही फाटल्यामुळे फाटून गेलं. मी फक्त तेवढा फाटलेला माणूस चिटकवला. आता एक माणूस जोडल्यावर इकडे जग जोडलं गेलं, मला तरी किती माहिती. आणि हीच परमार्थाची खरी उंची महाराज. संतांनी जग जोडलं, जगाचं प्रेम मिळवलं महाराज. खरं सांगू का महाराज, किती पैसा बँकेत पडलाय त्यापेक्षा तुम्ही रस्त्याने निघाल्यावर किती लोक तुमच्यावर प्रेम करतायत. तुमच्या सुखदुःखामध्ये किती लोक तुमच्या मागे येत आहेत. तुम्ही अडचणीत असल्यावर किती लोकांचे फोन तुम्हाला येत आहेत. त्यावर तुमची श्रीमंती मोजत जा, नाहीतर 10-10 कोटी रुपये घेऊन दवाखान्यात जागा मिळत नव्हती. तर ज्याच्याकडे 10 रुपये नाही, तो मात्र तुळशीचे पानं खाऊन जगत होता. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. म्हणून माणसं जोडायला शिका. आणि एक सांगू का तुम्हाला, एक सांगू का, बाकी सगळंच वाया जाणार आहे. तुम्ही जी नाती जोडली आहेत ना, नाती, माझं राग नका मानू, मी अगदी तुमच्या लेकरासारखं आहे. एकही नातं कामाचं नाही, मी छाती टोकून सांगतो. भाऊ कामाचा नाही, बहीण कामाची नाही, मुलगा कामाचा नाही, सून कामाची नाही. अगदी जवळ जाऊन बोलतो, बायकोसुद्धा कामाची नाही, पतीसुद्धा कामाचा नाही. कोणतं नातं कामी येतं सांगा ना मला, खरं सांगा ना मला. अगदी शेवटी सांगू का तुम्हाला, आईबापसुद्धा कामाला येत नाही, कारण तोही जीव आहे आणि हाही जीव आहे. काळाची काळाची जेव्हा उडी पडेल, वा काळ जेव्हा तुमच्यावर घाला घालेल, माय बाप सुद्धा सोडे ना. कवनाचे माय बाप कवनाचे, गौतम मृग जळावत जाईल लया, हे सगळं सोडून जाणारे आहेत. बरं महाराज, एक सांगू का, तुम्ही एक सांगू का, काय आहे आपली अवकात? आपली एवढीच अवकात आहे. काळ जेव्हा आपल्यावर झडप घालेल तेव्हा फार झालं तर घरचे फोन करतील, फार जवळचे असले तर येतील, फारच जवळचे असले तर स्टेटस ठेवतील. तुमचा सक्का पोरगा तुम्हाला पेटवेल आणि तुमचे मित्र पावसाळी अधिवेशनाच्या गप्पा मशानात तुमच्या प्रेत चेटताना मारतील. श्रद्धांजली एकही मनापासून मानणार नाही आणि त्याही पुढे जाऊन बोलून जातो. राग नाही चाल मानणार तर सक्का पोरगा 10व्याच्या आत 7-12वरचं तुमचं नाव काढेल आणि त्याचं नाव लावेल. लक्षात ठेवा, 10 दिवस सुद्धा प्रॉपर्टीला तुमचं नाव राहिलं नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगू का, लोक कोणाला काका म्हणतात, कोणाला मामा म्हणतात, कोणाला तात्या म्हणतात, कोणाला अण्णा म्हणतात,
ज्या दिवशी तुम्ही जाल त्या दिवशी तुम्हाला मड म्हणतील, अण्णा म्हणणार नाही. तात्या मड म्हणतील, तात्या म्हणणार नाही. नावाचं अस्तित्व सुद्धा या ईश्वरी तत्वामुळे आहे. संपत्ती तर लांबच आहे. मग हे काहीच कामी येणार नसेल तर एक काम करा, जे तुम्हाला मेल्यानंतर जिवंत ठेवेल आणि कामी येईल त्याला जीवनात मिळवण्याचा प्रयत्न करा. आपुला तो एक देव करुणी बोलला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. बोला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख नोहे. तेने विना जीवा सुख नोहे. सुख नोहे. सुख नोहे. सुख नोहे. रती माई के दुखाची जने. रती माई के दुखाची जने. तेने विना जीवा सुख नोहे. सुख नोहे. सुख नोहे. सुख नोहे. रती माई के दुखाची जने. रती माई के हा दुखाची जने. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख नोहे. तेने विना जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख नोहे. तेने विना जीवा सुख नोहे. आपलासा केल्याशिवाय पर्याय नाही महाराज. त्याच्याशिवाय जीवन सुखी नाही. त्याच्याशिवाय जीवनाची धन्यता नाही. हे सगळं मिथ्या आहे, सगळं खोटं आहे, सगळं सोडून जाणार आहे. आणि तो एक आपल्याला देहारूपाने गेल्यावर कीर्तरूपाने जिवंत ठेवणारं तत्व आहे. लक्षात ठेवा. एकदा काय झालं, अर्धाच मिनिटं घेतो. नारद महर्षीची आणि दुर्वास ऋषींची भेट झाली. नारद जरा फ्रेश वाटला. म्हणजे नारद फ्रेशच असायचा, हो, कारण कीर्तनकार होता ना. दुर्वास ऋषी म्हणले, का हो लई फ्रेश वाटतायत, रात्री काय जवळ केव्हा नेलं होते का? हा, ते म्हणले नाही नाही, सकाळी येता येता राधा भेटली म्हणून जरा बरं वाटलं तिला बघून. दुर्वास ऋषी म्हणले, त्या राधेला बघून काय बरं वाटण्यासारखं काय? अहो व्यभिचारी बाई आहे ती, काय तिचं लायकी आहे? ती म्हणले, ती कशी आहे मला माहिती नाही, पण तिला भेटल्यावर आनंद होतो हे माझा अनुभव आहे. एकदा तुम्ही भेटून बघा. ते म्हणले, मी नाही भेटणार. अहो भेटून तर बघा. म्हणून दुर्वास ऋषी तिला समजवायला गेले. राधेने दर्शन घेतलं दुर्वास ऋषींचं. राधा म्हटली, बहु अवघड असे संत भेटी, पण मला तर आज 2-2 संत भेटले. ते म्हणले, प्रवचन ऐकायला आलो नाही आहे, व्हॉट्सअपला सगळ्या गोकुळात तुझीच चर्चा आहे. म्हणले, काय? तुझं आणि कृष्णाचं. तू व्यभिचारिणी आहेस, तू कृष्णाशी संबंध ठेवते, स्वतःच्या पती बाजूला करून कृष्णाबरोबर तुझी संबंध, सगळं गाव तुझी निंदा करतंय आणि असा व्यभिचार करणं तुला शोभतं का? ती म्हटले, आचार्य मला माहित नव्हतं, आजच मला कळालं, कारण मी मोठा मोबाईलच वापरत नाही. आजच मला कळालं लोक काय म्हणतात, मला माहिती नाही. पण काव आचार्य, व्यभिचारी का आहे मी? कारण तू परपुरुषाला आपलं समजतेस. मला सांगा आचार्य, या जगात परक कोण आणि आपलं कोण? जर मी माझ्या पतीला आपलं म्हटलं तर तो आपला आहे, मी माझ्या मुलाला आपलं म्हटलं तर तो आपला आहे, मी माझ्या संपत्तीला आपलं म्हटलं तर तो आपला आहे. या धनाची न धरी आशा जैशी तरुवरी छाया, काय आपलं आहे? मी एक फार चांगला मुद्दा सांगतो, ऐका ना तुम्ही. आपलं कोण आहे हे जोपर्यंत जीवनात ठरत नाही तोपर्यंत तुम्ही कोण आहेत हे सिद्ध होत नाही. लक्षात. मी कोण आहे हे सिद्ध करण्याकरता माझं कोण आहे हे कळलं पाहिजे माणसाला. हा, माझं कळालं का मी आपोआप कळतो देव माझा आहे, मग मी देवाचा भक्त आहे. मी अनाथ आहे, माऊली माझी आहेत, अनाथाची माया आहे. मी साधक आहे,
मग साधकाचे मायबाप नावली माझे. मी कोण आहे बाय, मी नाही का, मी भक्त आहे, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम, माझा आहे तो विठोबा, का मी भक्त आहे त्याचा, तसा आहे. मग जर या जगामध्ये पती जर नाशिवंत असेल, तो जर नाशणारा असेल, तर या जगात अविनाशी तत्व परमात्मा आहे. आणि मग परमात्म्याला आपलं म्हणणं हा कोणता व्यभिचार आहे? हाच खरा आचार आहे, लक्षात ठेवा. आम्ही आयुष्यभर नाही त्याला आपलं म्हणतो, ते कधीच आपलं होत नाही. आणि जे आपलं आहे त्याला आपलं करायचा कधी प्रयत्नच करत नाही. त्याला आपलं करणं म्हणजेच त्याच्याशी संबंध जोडणं. आता परमात्म्याला आपलं करायचं आहे. कोणत्याही माणसाला आपलं करण्याकरता त्याच्यात आणि आपल्यात एक नातं असलं पाहिजे. हा नियम आहे बरं महाराज. दोघांमध्ये नातं असल्याशिवाय दोघांची जबाबदारी आणि प्रेमाचा भाव प्रगट होत नाही. हा, नातं आहे, नातं आहे. कारण एक लक्षात घ्या, प्रेम हे नात्यावरनं प्रगट होत असतं, शरीरावरनं नाही. थोडंसं खाली जाऊन बोलल्यासारखं वाटेल, पण मी तुमच्या लेकरासारखं आहे. मी एक भाव माझा समजून घ्या फक्त. 5 वर्षाचं लेकरू स्कूल बसमधून उतरलं, पाटी घेऊनच पळालं, दारातूनच पाटी फेकली आणि कडकडून आईला मिठी मारली, आणि आईने बी मिठी मारून घेतली. त्या क्षणी आईला वात्सल्य जागं झालं आणि आईने गाजराचा हलव्याची प्लेट त्याच्यासमोर धरली आणि स्वतःच्या हाताने खाऊ घालू लागली. पण तीच आई आहे, तिला जेव्हा तिचा पती मिठी मारतो तेव्हा तिचा काम जागा होतो. जेव्हा मुलगा मिठी मारतो तेव्हा तिचं वात्सल्य जागं होतं. शरीर तेच आहे, पण भाव बदलला की भावाचा अर्थ बदलतो. लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल परमात्मा एकच आहे, पण त्याच्याशी तुमचं नातं काय आहे त्याच्यावर तुमच्यात आणि त्याच्यात भाव संबंध निर्माण होणार आहे. तुम्ही त्याला काय समजता? कोणी त्याला बाप समजलं, त्याने पुत्राचं कर्तव्य केलं. कोणी त्याला पुत्र समजलं, त्याने बापाचं कर्तव्य केलं. कोणी त्याला सख्यत्व दिलं, त्याने मित्राचं कर्तव्य केलं. कोणी त्याला बंधुत्व दिलं, त्याने बंधुत्वाचं कर्तव्य केलं. कोणी त्याला भावत्व दिलं, त्याने भावाचं कर्तव्य पार केलं. केलं की नाही? अनेक कोणाचा भाऊ झाला, कोणाची बहीण झाला, कोणाचा पती झाला, कोणाचा पत्नी झाला, नानाविध प्रकारची नाती देवाने दिली. पण तुकोबारायांनी विचार केला, समजा बाप समजलो तर पुन्हा मुलाचे कर्तव्य आले. समजा मुलगा समजलो, पुन्हा बापाचे कर्तव्य आले. मित्र समजलो, मैत्रीचे कर्तव्य आले. आपल्यावर कर्तव्य नको पाहिजे, याचं अखंड प्रेम आणि आपली काळजी याने घेतली पाहिजे. असं एखादं नातं याच्याशी आपण जोडलं पाहिजे. आणि तुकोबांच्या लक्षात आलं, जगात एकच नातं आहे, त्याचं नाव आहे पती पत्नी. जर त्याला आपण पती म्हटलं तर आपण त्याची कायमची पत्नी होऊ आणि पुन्हा आयुष्यात आपल्याला काही जबाबदारी नाही. एकदा एखाद्याची पत्नी झाल्यावर पुन्हा तिला काही टेन्शन आहे का? सांगा मला. याचं बनियन 10 वेळा फाटू द्या, पण तिचा पदर फाटता कामा नाही. आणि तिचा जर पदर फाटलेला दिसला तर लोक नावं कोणाला ठेवतील? कोणाची सून आहे रे, कोणाची बायको आहे रे, साधं साधी नाही देता येत का त्याला? आहे की नाही? का? की त्याने ती जबाबदारी आहे. मग तुकोबाराय म्हटले, पती पत्नी एवढं पवित्र नाथ आहे. आणि ज्ञानोबारायांनी मानलंच आहे ना, अर्जुना गातो भक्तू तोची योगी तोची मुक्तो तो वल्लभा मी कांतो आहे सपडिये. हा, तो माझा पती आहे, मी त्याची पत्नी आहे. किंवा तुकोबारायांनी ठरवलंच, मग आता याची पत्नी व्हायचं. हाचिने माता न फिरे माघारी, हाचिने माता न फिरे माघारी, ने माता न फिरे माघारी, हातीने माता न फिरे माघारी. बैसले शेजारी गोविंदाच्या, बैसले शेजारी गोविंदा
सरळ त्याच्याजवळ जाऊन बसायचं. आता मला सांगा, तुकोबाराय एक कन्येचं रूपक करते आणि परपुरुषाजवळ जाऊन बसायचंय, तर त्याच्याशी नातं जोडल्याशिवाय बसता येईल का? नातं जोडावं लागेल. मग नातं काय जोडायचं, तर त्याला पती करायचं. दुरुला आंबोला केला गे माये, पती करायचं. आता एखाद्याला समजा पती करायचा असेल, म्हणजे एखाद्याची पत्नी व्हायचं असेल, तर आपल्याकडे काही नियम आहेत का? कोणाला बी कोणाची पत्नी होता येईल का? मग पत्नी होण्यासाठी काय करावं लागतं? त्याला 16 संस्कारापैकी एक विवाह नावाचा संस्कार आहे. तो संस्कार पार पाडावा लागतो, नाही का? 7 फेरे त्याच्याबरोबर घ्यावे लागतात आणि मग आहे की नाही त्याची पत्नी आपल्याला होता येत. मग आता जुना काल, आता आत्ताचं सांगत नाही मी, जुन्या कालामध्ये वधू परीक्षण असायचं. या सगळ्या जुन्या माझ्या आया आहेत ना, त्यांनी वधू परीक्षण दिले, परीक्षा दिली आहे त्या काळात. हो. आणि आत्ताचे जेवढे तरुण बंधू आहेत ना, त्यांनाही परीक्षा द्यावी लागते. हां, पूर्वी वधू परीक्षण होतं, आता वर परीक्षण होतं. हां, मग एखादा मध्यस्थी सांगायचा, अहो फार चांगला पोरगा आहे, हो अहो फार चांगली मुलगी आहे. मग दोघांना एकत्र आणायचा. मग मुलगी बघायला ते नवरदेवाकडचे 10-5 म्हातारे यायचे, बैलगाडी झोपून यायचे, कांजीच्या टोप्या बिप्या राहायच्या, गाडी सोडायचे. मग झोऱ्या टाकायचा. असं झोऱ्या माहिती आहे ना तुम्हाला, का चटई म्हणू? शेणाने सारवलेलं घर, पाठ ठेवायचं. ती पोरगी 9वारी साडू नेसून यायची, अशी बसायची समोर. मग हे म्हातारे तिची परीक्षा बघायची, तिला नानाविध प्रश्न विचारायचे आणि ती सगळे उत्तरं द्यायची. चालता येतं का, बोलता येतं का, पाय कसे आहेत, बेटा जरा पाय धुवून ये ग. पाय धुवून यायची. मग ती त्या शेणावर तिचे पाय उमटायचे, ते पावलं बघायचे. ते पावलावर म्हातारे ओळखायचे, हिचे पावलं कशी आहेत, वनीत ठेवेल का नाशिकला नेईल, का वनवन करायला लावेल. हा, आणि मग सगळं झालं की तिला सांगायचं जरा पोहे कर बरं. समोर पोहे करायला लावायचे. हे साण्यातून बघायचे, मीठ बरोबर टाकलंय का, मिरची बरोबर टाकली, एवढी सगळे खुटाठेवी करायची. आणि सगळं झाल्यावर मग टोप्या घालून गंध लावून निघायचे. आणि नवरीला बापाला सांगायचे, कळवतो मग आम्ही. हां, 2-2, 3-3 महिने निरोप नाही, तोपर्यंत 10-20 दुसऱ्या बघायच्या. म्हणजे तेव्हा शक्य होतं. हां, आणि मग 10-20 बघून झाल्यावर त्यांना जर ॲनालिसिस केलं आणि ही बरी वाटली की मग त्या मध्यस्थीकडे निरोप पाठवायचे. आणि निरोप आला की ती पसंत आहे, मग खरा आनंद उत्सव घरामध्ये सुरुवात व्हायचा की मुलगी पसंत पडली. का की त्या पाहुण्यांच्या परीक्षेला ती उतरली. तुकोबाराय म्हणतात, मी प्रल्हाद असतानाही भक्तीची परीक्षा दिली, अंगद असतानाही भक्तीची परीक्षा दिली, उद्धव असतानाही भक्तीची परीक्षा दिली, नामदेव असतानाही भक्तीची परीक्षा दिली. आता देहूत तुकोबाराय म्हणून आहे आणि त्या परीक्षेत मी उतरले आणि देवाचा मला सांभाळण्याचा निरोप आला. अभंगाचं शेवटचं चरण.
तुका तुके उतरला सहानकेचा कौल दिला. कौल म्हणजे निरोप, सहानकेचा म्हणजे सांभाळण्याचा. तुमच्या मुलीला आयुष्यभर आम्ही सांभाळायला तयार आहोत, म्हणजे ती आम्हाला पसंत आहे. तसं तुकोबारायांना सहानकेचा, देवाने सांभाळण्याचा निरोप पाठवला. तुकोबारा आहे, तुम्हाला आम्ही सांभाळण्याकरता तयार आहोत. खरं सांगू का, या जगात देवच फक्त सांभाळू शकतो आपल्याला, बाकी कोणी सांभाळत नाही. सांभाळण्याचं नाटक आहे, बाकी कोणी सांभाळत नाही, बाकी कोणी सांभाळत नाही. यांची आठवण आली मला. बाबासाहेब महाराज इंगळे, हा गोड व्यक्तिमत्व, फार प्रेम. त्यांनी एक फार गोड दृष्टांत सांगायचे. ते एका तलाट्याला तो शेतकरी त्याच्या शेतावर घेऊन गेला आणि त्याला त्या हुरडा भुजून देत होता. हुरडा भुजून, दही लावून, चटणी लावून त्याला त्या तलाट्याला खाऊ घालायचा. हां, 2-3 वेळा खाऊ घातला. तितक्यात त्या शेतकऱ्याला एक फोन आला आणि फोन ठेवला आणि तो त्याचाच हुरडा खायला लागला. तो तलाटे म्हणले मला दे ना. ते म्हणले तुझी बदली झाली ना. तुला खाऊ घालून काय करू. वा. अरे सांभाळतात कुठपर्यंत, स्वार्थ असेल तर सांभाळतात. आता 11पर्यंत 10:30पर्यंत मला सांभाळणार, 4 तारखेपर्यंत तुम्हाला सांभाळतील. म्हणजे तसे कायमचे सांभाळायचं ठरलंय पोरांचं तुम्हाला. आहे की नाही, आहे नाही. कोण सांभाळतं, पण लक्षात घ्या, परमात्मा मात्र सांभाळतो. परमात्मा आपल्याला सांभाळतात. ते ऋण वैपन देखुनी अंगी मी आपुल्याची उत्तीर्णत्वा लागी, भक्ताचे तनुत्यागी परिचर्या करी देह वैकल्याचा वारा, जने लागेल या सुकुमारा म्हणून आत्मबोधाच्या पांजेरा सोयत येते. सांभाळतात महाराज. अर्धा क्षण घेतो, तुमचा वेळ नाही घेत जास्त. रावणाला मारल्यावर बिभीषणाला राज्यगादी दिली. अयोध्येत रामराजे राज्य करू लागले. लंकेचं राज्य बिभीषण बघू लागला. महाशिवरात्रीचा पर्वकाळ होता, म्हणून बिभीषण रामेश्वरमला आला शंकराला अभिषेक करण्याकरता. शंकराला अभिषेक केला रामेश्वरमच्या. सुंदर असं बिल्वार्चन केलं आणि पूजाच चालू होती. हिरवा वाहिलेला बेल बघितला आणि एक गाय नेमकी त्या बेलाकडे आकर्षित झाली आणि ती गाय आता त्या बेलाला तोंड लावणार. तितक्यात पूजा चालू असलेल्या बिभीषणाने दर्भाची ताडी हलवली आणि ती गायीला असं हट केलं आणि ती गाय जागेवर मेली. तेव्हा गोरक्षक दल चांगलं होतं. तिथले गोरक्षक जमा झाले, म्हणले याने गाय मारली. बाकीच्यांनी सांगितलं हा लंकेचा राजा आहे. राजा असला तर काय झाला, नियम कायदा सगळ्यांना सारखा. याने गाय मारली, याला मारून टाका. तलवार घेतली आणि बिभीषणाच्या मानेवर चालवायला लागले. पण त्या बिभीषणाचं काय ताकद होती, त्याच्या अंतकरणात राम होता. तलवार त्याच्या शरीरावर चालतच नव्हती. बाकीचे म्हणले कशाला टाइमपास करतात, 10:30 वाजत आले, चित्तेवर ठेवून पेटून द्या. चित्ता रचलीन चित्तेवर ठेवलं. जेव्हा पेटवणार तेव्हा धडकी भरली अयोध्येत रामाला. रामराया क्षणात प्रगट झाले तिथं. अरे थांबा 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 थांबा, हे काय करतायत. ते म्हणले प्रभू तुम्ही आले डायरेक्ट एवढ्या छोट्याशा कामासाठी. ते कामासाठी नाही म्हणले, माझा जवळचा कार्यकर्ता आहे आणि आत्ताच फुटून आपल्याकडे आलेला आहे तो. आणि तो फुटून आल्यामुळे आपलं वजन वाढलंय, त्याच्यामुळे त्याला सांभाळणं माझं काम आहे. जाऊ द्या, द्या सोडून. ते म्हणले ते तुमच्यासाठी असेल, आमच्यासाठी एकच नियम आहे. नियम सगळ्यांना सारखा. याने गाय मारली, याला आम्ही जिवंत ठेवणार नाही. ऐकायलाच तयार नाही कार्यकर्ते. शेवटी तुम्हाला माणूसच जाळायचा आहे ना. राम प्रभू म्हटले तू खाली उतर आणि स्वतः चित्तेवर बसले. जर याला जाळायचं असेल तर तुम्ही मला जाळा, पण मी त्याला जाळू देणार नाही. का,
तो मला शरण आलाय आणि त्याच्या अंतकरणात माझे चरण आहेत. जो मला शरण येतो त्याला मी सांभाळतो. डावे चाले मागे मागे सुख दुःख साय अंगे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. हा म्हणून भगवान परमात्मा सांभाळतो नाही का, सांभाळतो महाराज. तुकी उतरला सहानकेचा कौल दिला. एक 5-7 मिनटं होते त्याच्यामुळे मग आता लग्न ठरलं. एवढं लग्न लावू आपण तुकोबाच. हां म्हणजे आयर घेऊन जातो सगळ्यांचे. कारण हा आता दुसरा विषय असतो. पसंती झाली की बोलणी आली. बोलणी म्हटलं की तडजोड आली. काय बोलणी? तुकोबारांनी पहिला नियम केला, लग्न नवरदेवाच्या घरी होईल, आम्हीच तिकडे येऊ आणि काय असेल ते आम्हाला तुम्हालाच वराडाच्या गाड्या पाठवाव्या लागतील आणि मला सुद्धा घेण्याकरता तुम्हाला मुराळी पाठवावं लागेल. देव म्हणले तुकोबा तुमची आट मान्य आहे. तुकोबांना घेण्याकरता भगवंताने प्रत्यक्ष श्रीगुरु रूपी मुराळी पाठवला. अभंगाचं 3रं. बोध मुराळी शृंगारीला, बोध मुराळी शृंगारी. बोध मुरळा शृंगारीला, बोध मुरळा शृंगारीला, बोध मुराळा शृंगारीला, चौऱ्याऐंशी दशकात. मुराळा शृंगारीला. बोध मुरळा शृंगारीला, बोध मुरळा शृंगारीला. 684चा शिक्का केला, 84चा शिक्का केला. लाडकी लेकनी संता, लाडकी लेकनी संता. बोध मुराळी शृंगारीला, बोध मुराळी शृंगारीला. 84चा शिक्का केला, 84चा शिक्का मुराळी शृंगारीला. 84चा शिक्का केला, 84चा शिक्का केला, शिक्का केला, शिक्का केला, शिक्का केला, शिक्का केला. बोध मुराळे शृंगारीला. आता देवाने तुकोबारांना असा तसा मुराळी नाही पाठवला, बोध रूपी मुराळी पाठवला. आम्हाला बेवडे मुराळी येतात. हा. पूर्वीचे मुराळी फार बेवडे असायचे महाराज. हा. बऱ्याच वेळा मुराळी नेऊन लागायची पण मुराळी 4-5 दिवसांनी यायच्या. त्याला सुचायचं नाही. आहे की नाही? बोध रूपी मुराळी. ऐका, माझ्यासाठी बोध असलेलं तत्व म्हणजे श्री गुरु. बोध असलेलं तत्व म्हणजे संत. निवृत्तीनाथांचं वर्णन करताना ज्ञानोबाराय म्हणतात, जो ज्ञानीय आत्मबोधाचा, तो आत्मबोधाचा ज्ञान असलेला ज्ञानी आहे, परमात्मा आहे नाही का. किंवा ना आदिगुरु शंकरा लागून शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा झाला जो आमते बोध रूपी. बोध म्हणजे नामस्मरण, बोध म्हणजे गुरुमंत्र, बोध म्हणजे बीज मंत्र, बोध म्हणजे थोर अशा दिव्य परंपरेतून आलेली गुरु परंपरेची दीक्षा. त्या बोध तत्वाने आला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ही बोध परंपरा आहे महाराज नाही का. हो. किंवा राघव चैतन्य, केशव चैतन्य सांगीत लिखून मालिकेची ही बोध परंपरा आहे महाराज. जो का निर्गुण निराभास, जेथून उद्भव शबल ब्रह्मास, आदिनारायण म्हणती त्यास, जो सर्वांचा आदिगुरु बोध परंपरा आहे नाही का. किंवा बोधरूपी मुराळी आला. आता पूर्वीच्या नवऱ्या जायच्या नाही एकदम, आहे ना. 10 वर्षाची 12 वर्षाची नवरी असायची, तिला जायला भीती वाटायची, ती रडायची, आहे की नाही, रडायची ती. हो. मग ती पळून जायची, बैलगाडा आलं का पळून जायची, लपून बसायची. तिला पुन्हा समजून सांगायचे, दे ग जाय ग बाई, चांगले आहेत, आपल्या घरसारखेच आहेत, आहे की नाही, जाय. म्हणजे बरं होतं, पूर्वीच्या नवऱ्या चांगल्या होत्या, कमीत कमी समजून समजून तरी जायच्या. आता तर गडावरून लोटून देतात. जाणं नको उपात नको,
कुठे गेला महाराष्ट्र आपला, किती वाईट सांगतो. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, त्या पोरीने त्या केतनला लोटून दिलं हा याच्यापेक्षा धक्कादायक बाग नाही. तिने रात्री त्या पोलीस अधिकाऱ्याला सांगितलं, तुला काय पाहिजे ते मी देते, पण मला बियर प्यायला दे. याच्यापेक्षा महाराष्ट्र किती खाली गेला पाहिजे. स्टेटमेंट आहे आज दिव्य मराठीला त्याच, आपलं TV9ला त्याच. हो, इतक्या. आणि वय किती आहे त्या पोरीचं? 19 वर्ष. हो, याच्या पलीकडे मी त्या सिंहाला दोषच देत नाही आहे. वा, त्या सिंहाला दोष देत नाही, पण 19 वर्षात इतकी नास्तिक मुलगी होते. डोळे डोळे लावून बसणाऱ्या आईबापाला मी दोष देते. त्यांनी जर तिला जवळ आळंदीत पाठवलं असतं, कधी ज्ञानेश्वरी गाथा किंवा गीता हातात दिली असती, तर सिया अशी शिया झाली नसती. आज आमच्या वारकऱ्यांच्या मुली इतक्या शिकतात, पण वाईट नजरेने कुणाकडे बघत नाही, कुणी त्यांच्याकडे वाईट नजरेने बघत नाही. ही वारकरी संप्रदायाची क्रांती आहे, त्या महाराष्ट्रातच आहे महाराज. पण एकीकडे हे कुठले तरी विकृत लोक महाराष्ट्रात येतात, अनायकतीचा, अनाचाराचा, भ्रष्टाचाराचा पैसा कमवतात, आणि त्या पैशावर आपले मुलं मदनमत्त होतात आणि संस्कृती विसरून महाराष्ट्राला कलंक लावतात. कदाचित भविष्यात वारकरी संप्रदायाला याच्याही विरोधात आवाज उठवावा लागेल, आणि महाराष्ट्रात राहायचं असेल तर ज्ञानोबा तुकोबांच्या विचाराने राहावं लागेल. हाही संदेश द्यावा लागेल. क्या बात आहे. विठाला 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 विठाला. आता ती मुलगी लग्नासाठी तुकोबा राहायची तयार झाली. शेवटचा क्षण तिचा लग्नाचा आला. आपल्या हिंदू धर्मामध्ये फार गोड संस्कृती सांगितले. त्या मुलीला आभूषणं घातले जातात, तिच्या अंगाला हळद लावली जाते, तिला अक्षत्वाचा चुडा भरला जातो की नाही? तुकोबाराय म्हणतात, तो अक्षत्वाचा चुडा मी भरला. अखई चुडा हाती आला, अखई चुडा हाती आला, अखई चुडा हाती आला, अखई चुडा हाती आला. अंकन मोती नाकारा, अंकन मोती नाकारा, लाडकी लेकरी संताची, लाडकी लेकरी संताची. अंकन मोती नाकाला, अंकन मोती नाकाला, लाडकी लेकरी संताची, लाडकी लेकरी संताची. अखई चुडा, हातामध्ये चुडा भरला तुकोबारायाने. आता ऐका, हा चुडा हा अक्षत्वाचा चुडा आहे. देह नाशिवंत आहे, पण ज्याच्या नावाने चुडा भरला तो अविनाशी आहे. आता त्याच्याच नावाचा चुडा भरला, तर आता आम्हाला अविनाशाचं काय आहे? अंकन मोती नाकाला, नाकात मोती घातला. वारकरी संप्रदाय फार हुशार आहे महाराज. मोक्ष नाकात अडकवला. आमचे नथुसिंग बाबांनी त्याचा अर्थ केला. म्हणजे नथुसिंग बाबांनी गाथा केला आणि तो सार्थ केला, आणि त्याची छपाई आमच्या देवळ्याला झाली महाराज. लक्षात ठेवा, आमचं भाग्य आहे. हां, तो त्या गाथ्यामध्ये नथुसिंग महाराजांनी अर्थ केलाय बाबांनी. नथनी म्हणजे मोक्ष. वारकऱ्यांनी मोक्ष नाकात अडकून ठेवला, तो स्वीकारला नाही. मोक्ष पदे तुच्छ केली अकारणे, आमा जन्म घेणे युगायुगी, विट्याईशे सुख नोवे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावे हे. नाही का? भगवंताशी भक्ती प्रेमाचा आनंद घेण्याकरता नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐशे करी. आणि मग त्याच्याशी आत्मप्रौढी, त्याच्याशी समर्पण भाव, म्हणजेच त्याच्याशी विवाहबद्ध होणं. लोकांनी तुकोबारायांना 10:30 वाजता विचारलं, आम्ही बी भक्ती करतो, आम्ही पण वारी करतो, आम्ही पण ज्ञानेश्वरी वाचतो, देवाने कधी आम्हाला पत्नी म्हणून स्वीकारलं नाही, आम्हाला साधं सेवक म्हणून स्वीकारलं तरी आम्ही भाग्य समजू. पण तुकोबाराय, तुम्ही पत्नी म्हणून देवाने तुम्हाला स्वीकारलं, त्याच्यातलं गूढ काय आहे की देवाने तुम्हाला स्वीकारलं? तुकोबाराय म्हणजे गूढ एकच आहे. देवाने तुम्हाला स्वीकारावं असं वाटत असेल तर तुम्ही देवाचं लाडकं होऊ नका, तुम्ही संतांचं लाडकं व्हा. देव आपोआप स्वीकारतो. अभंगाचं पहिलं चरण. हे लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची,
मजवरी कृपा टाळ थोडे बारीक टाळ मजवरी कृपा बहुताची मजवरी कृपा बहुताची मजवरी कृपा बहुताची मजवरी कृपा बहुताची लाडकी कमी संतांची लाडकी कमी संतांची सदा लाडकी लेकमे संतांची मजवरे कृपा बहुतांची. संतांचं लाडकं झालं की देव आपलंसं करतो. देवाने आपलंसं करावं हे बघा, तर संतांचं लाडकं व्हावं लागेल. जनाई संतांची लाडकी होती म्हणून देवाने आपलीशी केली. मुक्ताई संतांची लाडकी होती म्हणून देवाने आपलीशी केली. सखुआई संतांची लाडकी होती म्हणून आपलीशी केली. आपणही संतांचं लाडकं व्हा. मला असं वाटतं 2 श्रेष्ठ लेख आहेत ज्या संतांच्या लाडक्या झाल्या म्हणून त्या जिवंत झाल्या. पहिली संतांची लाडकी लेख गीता आहे आणि दुसरी संतांची लाडकी लेख ज्ञानेश्वरी आहे. आणि त्या लाडक्या केल्या की देव आपलंसं केल्याशिवाय राहत नाही. गीता ज्ञानेश्वरी आपली झाली की देव आपलंसं करतो. लाडकी लेख मी संतांची मजवरी कृपा बहुतांची. संतांची कृपा प्राप्त व्हावी, जीवन धन्य व्हावं. याहीपेक्षा जीवनात वेगळं काही नसावं. कृपालुत्वा वच्छिन्न कृपालु निष्ठ अदेत निरूपित अधिकरणत सत हित ज्ञापकत्वे सती हित प्रापकत्वात भगवत नामस्मरणे रततो इति संततो. संतांची कृपा झाली की सत्ता मिळते आणि संतांची कृपा झाली की सामर्थ्य मिळतं. सत्ता मिळते म्हणजे आपणासारखे करीती तात्काळ, आणि सामर्थ्य मिळतं म्हणजे होता कृपा तुमची पशु बोले वेद. वेदही बोलायचं सामर्थ्य संत देतात. देव आपलंसं करतो म्हणून आपलंसं करण्याकरता संतांना आपलंसं करा. तुकोबाराय देवाचे आपलेशे झाले. देवानेच तुकोबारायांना पत्नी म्हणून स्वीकारलं. आणि ह्या जगात आपण सुद्धा सगळ्या स्त्रियाच आहोत. कोणी ह्या जगात पुरुष नाही. एकच पुरुष ह्या जगात आहे, तो म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा आहे. आपण सगळ्या स्त्रिया आहोत महाराज. सगळ्यांनी गोपिकांची भूमिका स्वीकारावी आणि आनंदतेने त्या पांडुरंगाला शरण जावं. तो आपलंसं केल्याशिवाय राहणार नाही. मला असं वाटतं उद्या वडापाव 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 करत बसण्यापेक्षा नाही का एकदा पंढरपूरची वारी करावी. आणि त्या वारीत जर त्याचं लक्ष गेलं तुमच्यावर आणि त्याने जर तुम्हाला आपलंसं करून घेतलं तर जगातलं कोणतंच तत्व तुम्हाला नाकारणार नाही. मला असं वाटतं जन्मोजन्मी हा पती मिळावा यापेक्षा जन्मोजन्मी महाराष्ट्रात जन्म मिळावा आणि वारकरी संप्रदायाच्या कुटुंबात जन्म यावा. ज्ञानेश्वरी गाथा माझ्या हातात असावी, तुळशीची माळ गळ्यात असावी. मला असं वाटतं हीच खरं वटपौर्णिमा तुमच्या जीवनात यावी. तुम्ही सगळ्या शासनाच्या लाडक्या नसल्या तरी संतांच्या लाडक्या बहिणी व्हाव्या अशा भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतो. तुम्ही संतांचे लाडके व्हावे अशी भावना व्यक्त करतो आणि एकदा प्रेमाने भजन करतो. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 हरी जय जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय
संत निवृत्तीनाथ महाराज की श्री संत मल्हारी महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सप्तशृंगी माता माता की जय गोपाळ गोपाळी गोपाळ गोपाळ निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम तुकाराम आपल्या पावन जवळके वणी गावामध्ये हा दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा भगवत चरणी आपण समर्पित केली. इतकी सोन्यासारखी माणसं आहेत महाराज ही. आमचे प्रकाशजी महाराज कातकडे, आमचे नारायण महाराजजी खिल्लारी गुरुजी आणि आमचा विकास दादा. एकदा जोरात टाळी वाजवा यांच्यासाठी. मी तुम्हाला सांगतो, काही जरी झालं तरी हे 7 दिवस थांबले नसते इथं. फक्त इतकं माझं प्रेम आहे. आणि मी गुरुजींना सांगितलं, विकासदादाला सांगितलं की पोरं इतके नवीन आहेत आणि ते इतके उत्कंठेने सप्ताह मोठा करतायत, तर तुम्ही कशाकडे न बघता तुम्ही थांबलं पाहिजे. आणि एकदम माझ्या शब्दावर हे 7 दिवस तुम्हाला थांबले, म्हणजे हे शब्दात न मोंड आहे. म्हणून लेकरासारखं त्यांच्यावर प्रेम करा. त्यांना असं वाटलं पाहिजे इथं कायम थांबलं पाहिजे, प्रत्येक वर्ष आलं पाहिजे, आणि ते नक्की येतील. एकदा पुन्हा धन्यवाद देतो आपल्याला सगळ्यांना. आज कीर्तनाच्या निमित्ताने माझ्या गावचे माजी पोलीस पाटील हिरामन अण्णा संतोष गांगुर्डे, एक आमच्या भागातलं मोठं व्यक्तिमत्व, तेही कीर्तनाला आलेले आहेत. आमचे हरिभक्तीपारायण सुरेश दादा, पिंपळगावचं मोठं व्यक्तिमत्व, तेही कीर्तनाला आलेले. आमचे टेलरही कीर्तनाला आलेले आहेत. आमचे शिंदवडून मामा कीर्तनाला आलेले आहेत. आमचे सोनजामून जयराम तात्या वगैरे आदिशी मंडळी कीर्तनाला आली आहेत. अजूनही पंचक्रोशीतली सगळीच मंडळी कीर्तनाला आलेली आहे. सर्वांना मी धन्यवाद देतो. माझ्या माता माऊलींना विशेष धन्यवाद देतो. आपण बहुसंख्येने आलात, उद्यापासून या. आणि ज्यांच्या मुखारविंदातून आपण भागवत कथा श्रवण करत आहात, मुक्ताईचे आमचे शेवेकरी हरिभक्तीपारायण आमचे तुकाराम महाराज मेहुणकर, इतकं गोड व्यक्तिमत्व आहे महाराज, साधू व्यक्तिमत्व आहे तुकाराम बाबा आमचे. कायम शांततेने जीवन त्यांचं आहे. ते येणं म्हणजे मुक्ताईचा आशीर्वाद घेऊन येणं. त्यांच्यासाठी टाळी वाजवा महाराज. आणि आधी करून सर्वांना धन्यवाद देतो. विकासची साऊंड आहे त्यालाही धन्यवाद देतो. मी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.